नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी संदीप. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा अर्ज कसा भरावा, ह्याच्या फॉर्मची प्रोसेस कशी आहे आणि हा फॉर्म कुठल्या ॲपमधून भरला जातो याची माहिती डिटेलमध्ये घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा अर्ज भरण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमधून नारी शक्ती दूत या नावाचे ॲप डाउनलोड करायचे आहे आणि या ॲपमधून आपण अर्ज भरू शकतो. या ॲपमध्ये आपण एकापेक्षा जास्त महिलांचा अर्ज सादर करू शकतो. तर आता आपण बघूया की हा अर्ज कसा करायचा. त्यासाठी आपल्याला मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेलं की नारी शक्ती दूत या नावाचे ॲप डाउनलोड करायचे. ते डाउनलोड करून ते आपल्याला इन्स्टॉल करायचे. ते ॲप डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करणार आपण. ओपन केल्यानंतर सुरुवातीला ज्या परमिशन मागते त्या परमिशन आपल्याला द्यायच्यात येतं. हा स्किप करा. स्किपवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर मागेल. हा मोबाईल नंबर आपण कोणाचाही देऊ शकतो. ज्याचा OTP आपल्याला मिळू शकतो असा मोबाईल नंबर द्या. मोबाईल नंबर दिल्यानंतर तिथं ॲक्सेप्ट करायचे टर्म्स अँड कंडिशन्स. त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP येईल. तो OTP आला की आपल्याला OTP व्हेरीफाय करायचा आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर ज्या परमिशन मागत आहे त्या परमिशन द्या. त्यानंतर आपल्याला दिसते की आपली प्रोफाईल अपूर्ण आहे. प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी त्याच्यावरती क्लिक करा आणि इथं आपलं पूर्ण नाव टाका. ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे त्याचं टाकलं तरी जमते, किंवा जर आपण स्वतः फॉर्म भरत असेल तर आपली माहिती इथं टाकली तरी जमते प्रोफाईल अपलोड करण्यासाठी. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण नाव, मोबाईल किंवा ईमेल ID, त्यानंतर आपला जिल्हा, त्यानंतर हे आपण नारी शक्तीचा कुठल्या टाईपमध्ये आहे ते टाका. ज्या व्यक्तीच्या नावाने भरणार आहे त्याचं जर भरणार असेल तर ती गृहिणी आहे का, सामान्य महिला आहे का, बचत गट अध्यक्ष आहे का, जे आहे ते वर्गवारी करून ती अपडेट करा प्रोफाईल. ही प्रोफाईल अपडेट झाली की आता यापुढे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होते. आता प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आपण हा फॉर्म नारी शक्ती दूतवरती क्लिक करा. त्यानंतर पहिलाच जो ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याला काही परमिशन मागते, ती परमिशन क्लिक करा. आता ज्यांचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे त्याच व्यक्तीचं नाव ह्याच्यामध्ये भरायचं आहे. तिचं नाव जे आधारवरती नाव असेल त्याप्रमाणे त्या महिलेचं नाव टाकून घ्या. त्यानंतर नाव टाकल्यानंतर वडील किंवा पतीचे नाव टाकायचे. अविवाहित असेल तर वडिलांचं नाव टाका, लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव टाका. त्यानंतर जन्मदिनांक व्यवस्थित फिलअप करा. फिलअप केल्यानंतर ओकेवरती क्लिक करा. जन्मदिनांक झाल्यानंतर ज्या व्यक्तीचा आपण फॉर्म भरणार आहात, ज्या महिलेचा फॉर्म भरणार आहे तिचा जन्मठिकाणाची आपल्याला माहिती द्यायची. जे जन्मठिकाणाचा जिल्हा, जन्मठिकाणाचा तालुका, त्यानंतर गाव व पिनकोड, जिथं जन्म झालेला आहे त्याच ठिकाणचं आपल्याला ही सगळी माहिती भरायची आहे. आणि पत्ता, त्यानंतर गाव शहर झाल्यानंतर तिथं पत्ता विचारला जातो आहे. तो पत्ता हा सध्याचा पत्ता टाका जो की आधारवर आहे. त्यानंतर पिनकोड झाला, पत्ता हा चालूचा टाकणार आपण. त्यानंतर मोबाईल नंबर टाका ज्याच्यावरती आपल्याला OTP प्राप्त होईल. त्यानंतर आधार क्रमांक टाका. आधार क्रमांक व्यवस्थित टाका. आधार क्रमांक झाल्यानंतर इथं आपण याआधी कुठली आपण योजनेची माहिती किंवा लाभ घेत आहे का सरकारकडून तो व्यक्ती ज्याचा आपण फॉर्म भरणार आहे तो टाका. जर घेत असेल तर त्याची रक्कम टाका. जर घेत नसेल तर तिथं नाही म्हणून क्लिक करा, त्याला दुसरं ऑप्शन येणार नाहीत. त्यानंतर खाली दिसतं आहे आपल्याला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. त्यानंतर वैवाहिक स्थिती विचारली जाते ज्याचा फॉर्म भरतो तो. विवाहित असेल तर विवाहित टाका, अविवाहित असेल तर अविवाहित टाका, किंवा विधवा किंवा कुठला जर ऑप्शन असेल निराधार असेल ते टाका. त्यानंतर ज्यांच्या नावाने आपण फॉर्म भरणार आहे त्याचं सिंगल बँकेचं खातं असलेलं टाका. जोड खातं शक्यतो अवॉइड करा. त्यानंतर बँकेचं पूर्ण नाव, बँकेचं खातेदाराचं पूर्ण नाव, बँकेचा अकाउंट नंबर आणि त्याचा IFSC कोड, ह्याची पूर्ण डिटेल व्यवस्थित भरा, कारण जो आपल्याला हप्ता येणार आहे तो ह्याच अकाउंटवरती येणार आहे. त्यानंतर विचारलं जातं की आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, असेल तर हो करा, शक्यतो जोडलेला असावाच. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड, आदिवास प्रमाणपत्र, त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक. आता आधार कार्ड अपलोड करताना आपल्याला काळजी घ्यायची थोडी.
आधार कार्डच्या दोन्ही साईड आपल्याला अपलोड करायच्या. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्रासाठी आपल्याला ऑप्शन दिला डोमासाईल, जन्माचं प्रमाणपत्र, शाळा सोडलेला दाखला, मतदान कार्ड. जर मतदान कार्ड असेल तर 15 वर्षापूर्वीचं लागतं आहे. त्यानंतर उत्पन्न चा प्रमाणपत्र जर लागत असेल तर ज्यांचं केसरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्न प्रमाणपत्र लागणार नाही, त्यांनी ते डायरेक्ट अपलोड करायचे. ज्यांचं नाही त्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र काढून ते अपलोड करायचे. त्यानंतरचं ऑप्शन आहे अर्जदाराचे हमीपत्र. अर्जदाराचे हमीपत्र या ॲपमधूनच आपण डाउनलोड करू शकतो. जर नसेल तर आपण लिंकमधून मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून साईन करून अपलोड करायचे. त्यानंतरचा ऑप्शन आहे बँक पासबुक. बँक पासबुक हे तुम्हाला कंपल्सरी नाही, जर असेल तर तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता, जर नाही अपलोड केलं तरी चालतं आहे. त्यानंतरचा अर्जदाराचा फोटो. अर्जदाराचा फोटो हा लाईव्ह तुम्हाला अपलोड करायचा आहे. मोबाईलचा कॅमेरा चालू करा आणि ज्यांचा फॉर्म भरता त्यांचा डायरेक्ट फोटो घ्या. यानंतर आता बघू की आपण डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड करताना आपल्याला एकच काळजी घ्यायची की आधारच्या दोन्ही साईट आपल्याला अपलोड करायच्या. त्यासाठी एकाच पेजवरती आधारच्या दोन्ही साईट कशा घेता येतील हे बघा. नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगतो अपलोड कसं करायचं आहे. त्यानंतर रेशनच्या दोन्ही साईड, जर मतदान कार्ड अपलोड करणार असाल तर मतदान कार्डच्या पण दोन्ही साईड तुम्हाला अपलोड करायच्यात. अपलोड केल्यानंतर ते आपले डॉक्युमेंट आहे का आपण चेक करा. त्यानंतर एक एक डॉक्युमेंट आपण अपलोड करू. अजून लक्षात ठेवा, आपल्याला आधारच्या दोन्ही साईड अपलोड करायच्या आहेत, रेशन कार्डच्या दोन्ही साईड अपलोड करायच्या आहेत इथं एकाच पेजवरती. त्यानंतर मतदानाचे पण दोन्ही साईड अपलोड करायच्या आहेत इथं. त्यानंतर पासबुक असेल तर पासबुक अपलोड करा. त्यानंतर लाईव्ह फोटो घ्यायचा आहे, कारण आपल्याला हा व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यामुळं हा महिलेचा ज्याचा आपण अर्जदार आहे त्यांचा लाईव्ह फोटो करायचा आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स आणि कंडिशनवरती क्लिक करायचे आणि माहिती जतन करायची. माहिती जतन केल्यानंतर आपल्याला ती माहिती आपण जो फॉर्म भरलेला आहे ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करा. जर त्यात काही चेंजेस असतील तर ते आपल्याला चेंजेस करता येतील. जर काही चेंजेस नसतील तर काही नाही. त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. जे डॉक्युमेंट आपण भरल्यात, जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करू शकतो आपण. जर सगळं व्यवस्थित माहिती असेल तर फॉर्म सबमिट वरती क्लिक करायचे आपल्याला. सगळी जर माहिती व्यवस्थित असेल तर आपण आता फॉर्म सबमिट करा याच्यावरती क्लिक करा. हे केले की आता आपल्याला एक OTP येईल. हा 4 डिजिटचा OTP इथं टाका आणि आपण मारलेली माहिती ही व्हेरीफाय करायची OTP टाकून. जो नंबर, मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिला होता त्याच नंबरवरती OTP येईल. OTP व्हेरीफाय करा. OTP व्हेरीफाय केला की आपला फॉर्म सबमिट होईल. आता सध्याला आपला फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत जरी असला तर तो आपण फॉर्म सबमिट केलेला आहे. किती तारखेला सबमिट केलेला आहे तो इथं दिसतं आहे. त्यानंतर मुख्य पेजवरती वरती या आणि आपण केलेल्या अर्जामध्ये क्लिक केले की आपण भरलेला फॉर्म इथं दिसतो. जर याच्यामध्ये काय अडचण आली तर मला कमेंट करून सांगा, मी तुमचे ते सॉल्व करतो.